नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हिरव्या वाटाण्याच्या शेंगापासून खूप टेस्टी असा नाश्ता केलेला आहे। तर बघा, आज आपण वडे आणि सोबतच थोडे भजेसुद्धा केलेले आहेत। तर वडे एकदम आपले वरून कुरकुरीत आणि मध्ये एकदम लुसलुशीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाहीत। तर काही पिठाचे आपण वडे बनवलेले आहेत आणि काही पिठाचे आपण भज्जेसुद्धा केलेले आहेत। तर हा जो नाश्ता आहे तो एकदम हेल्दी आहे आणि जास्त तेलकटसुद्धा होत नाही। सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत। तर या अगोदरसुद्धा आपण वाटाण्याच्या शेंगा वापरून भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा एकदा विनंती करते की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता बघा, इथे आपण एक वाटी भरून वाटाण्याचे शेंगदाणे घेतलेले आहेत। म्हणजे ज्या हिरव्या शेंगा असतात त्याचं सोलून आपण एक वाटी भरून वाटाणे घेतलेले आहेत। तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आता सध्या वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत। तर म्हणून आपण प्रत्येक वेळी वेगवेगळी रेसिपी बनवत आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी एक वाटी भरून वाटाण्याचे शेंगदाणे घेतलेले आहेत। जर तुम्हाला अजून जास्त बनवायचं असेल तर तुम्ही वाटाणे जास्त घेऊ शकता। तर हे वाटाणे आता आपण थोडंसं उकडून घेणार आहेत। तर एकीकडे मी गॅसवरती पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आता बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मीठसुद्धा आपल्याला जास्त टाकायचं नाही, अगदी अर्धा चमचाच मीठ आपल्याला टाकायचं आहे। आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। पाण्यामध्ये हे वाटाणे टाकून घ्यायचे आहेत। तर वाटाणे जे आहेत ते आपल्याला जास्त ओव्हर कुक करायचे नाहीत। तर ते हाताने दबतील एवढेच आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत। तर मोठ्या गॅसवर उकळी काढून आपल्याला हे वाटाणे चांगले शिजवून घ्यायचे आहेत। आता बघा, चांगली उकळी आलेली आहे आणि गॅस नंतर मी बंद केलेला आहे। आता हे वाटाणे आपण थोडेसे शिजलेत की नाही ते पाहायचे आहेत। आता बघा, एक वाटाणा जो आहे तो मी हाताने थोडंसं दाबून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही, आपले वाटाणे आता छान असे मऊ शिजलेले आहेत। हे वाटाण्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे जे वाटाणे आहेत ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे। तर यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडेसे थंड झाले की वाटाणे जे आहेत ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। आता तुमच्याकडे अशा प्रकारचा मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा तांब्याच्या साहाय्याने सुद्धा वाटाणे चांगले मऊ करून घेऊ शकता किंवा मॅशर जर असेल तर मॅशरने सुद्धा वाटाणे मऊ करून घ्यायचे आहेत। तर वाटाणे जे आहेत ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे नाहीत। जर तुम्ही मिक्सरला ग्राइंड केलात तर त्याची खूपच बारीक पेस्ट होते। तर असं मॅशरनेच आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहेत। आता इथे आपले वाटाणे चांगले मॅश करून झालेले आहेत। यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घेणार आहेत। तर सुरुवातीला आपण अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे। एक चमचाभर आपण इथे जिरे टाकून घेतलेले आहेत। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। एक चमचा आपण इथे पांढरे तीळ वापरलेले आहेत। एक चमचा आपण धने पावडर वापरलेली आहे। तर तुमच्याकडे जर धने पावडर नसेल तर अख्खे धणेसुद्धा तुम्ही थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून टाकू शकता। अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे। एक चमचाभर आपण ओवा टाकलेला आहे। तर ओव्यामुळे जे आपले वडे आहेत त्याला खूप छान अशी टेस्ट येते। आता इथे मी एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे। तर तो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपण त्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर आपण जास्त घेतलेली आहे, ती सुद्धा एकदम बारीक करून यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर आपण सुरुवातीला सुद्धा वाटाणे शिजत असताना मीठ टाकलं होतं, म्हणून अजून अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे।
आता हे सर्व जे सुके मसाले आहेत ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत। तर सर्व जे सुके मसाले आहेत ते वाटाण्याला चांगल्या प्रकारे मिक्स होतील अशा प्रकारे आपल्याला चांगलं दाबून मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे थोडंसं तिखट टाकायचं विसरलं होतं, तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे। जर तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा टाकू शकता। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, एक 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि ओवा थोडासा आणि धणे जाडसर कुटून सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। पण इथे मी अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे। तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे। तर इथे मी 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे जे पीठ आहे ते आपण घरगुती डाळीचं पीठ वापरलेलं आहे। तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहेत। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता आणि कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर इथे तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता बघा, सुरुवातीलाच यामध्ये पाणी न टाकता हे जे पीठ आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। कारण वाटाण्यामध्ये सुद्धा थोडासा ओलसरपणा असतो, म्हणून यामध्ये पाणी न टाकता सुरुवातीला चांगलं वाटाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता जर आपल्याला थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे, जर लागलंच तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करून हे पीठ आता सैलसर करून घेऊ शकता। पण यापेक्षा जास्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। जर तुम्ही जास्त प्रमाणात जर पाणी टाकलं तर आपले वडे व्यवस्थित होणार नाहीत। आता बघा, इथे आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। तर याचे आता आपण छोटे छोटे वडे करून घेणार आहेत। तर पिठाचा अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला एक वड्याचा आकार द्यायचा आहे। तर बघा, इथे आपण एक वडा बनवून तयार केलेला आहे। अशाच प्रकारे आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा वडे करून घेणार आहेत। तर अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि गोल करून तो हलक्या हाताने आपल्याला तो प्रेस करून घ्यायचा आहे। तर इथे मी अगदी लहान आकारामध्ये वडे बनवत आहे। जर तुम्हाला यापेक्षा मोठे वडे करायचे असतील तर तसे सुद्धा तुम्ही करू शकता। आता इथे मी 2 ते 3 वडे करून घेतलेले आहेत आणि एकीकडे मी गॅसवरती तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता तेल आपल्याला सुरुवातीला थोडंसं कडकडीत तापवायचं आहे, कारण जर तुम्ही तेल जे आहे ते कडकडीत तापवलं नाही तर वड्याला तेल पटकन चिटकून बसतं आणि वडे जे आहेत ते अगदी तेलकट होतात। तर तेल चांगलं तापलेलं आहे। आता यामध्ये एक एक करून आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत। तर कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे मी एका वेळी 5 ते 6 वडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला आपल्याला हे वडे जे आहेत ते अगदी हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी करून दोन्ही बाजूने वडे तळून घ्यायचे आहेत। तर बघा, एका बाजूने वडे तळले की दुसऱ्या बाजूने ते वडे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे आणि अगदी मंद आचेवर हे वडे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम आपण वाढवली तर वडे जे आहेत ते मध्ये तसेच कच्चे राहतील आणि वरून करपले जातील, म्हणून अगदी मंद आचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर बघा, दोन्ही बाजूने सुद्धा वडे आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता बघा, दोन्ही बाजूने सुद्धा वडे आपले छान असे तळलेले आहेत आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे। आता हे जे वडे आहेत ते पूर्णपणे आपले तळले आहेत। आता तेलातून आपण हे बाहेर काढून घेणार आहेत आणि तेल जे आहे ते पूर्णपणे निपटून घेणार आहेत। तर बघा, आपल्या वड्यांना किती सुरेख रंग आलेला आहे आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत। तर तेल पूर्णपणे निपटून घ्यायचं आहे आणि हे जे वडे आहेत ते एका प्लेटमध्ये ठेवणार आहेत। तर आपण सुरुवातीला वडे तळून घेतले आहेत। आता बाकीच्या पिठाचे आपण भजे सुद्धा करून घेणार आहेत। तर भज्यासाठी जे पीठ आहे ते आपण थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे।
तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण पीठ केलेलं आहे. वड्यासाठी पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट होतं आणि भजे करण्यासाठी पीठ आपण थोडंसं एकदम पातळ केलेलं आहे. तर जास्तसुद्धा आपल्याला पातळ करायचं नाही. आता तेलामध्ये एक एक करून आपल्याला भजे सोडून घ्यायचे आहेत. तर भजे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. तर बघा, इथे आपण एक एक करून तेलामध्ये भजे सोडून घेतलेले आहेत. आता भजे एका बाजूने सेट झाले की दुसऱ्या बाजूने ते आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत. आणि भजेसुद्धा अगदी मंद आचेवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे आपले भजेसुद्धा चांगले तळले जात आहेत. तर दोन्ही बाजूने सुद्धा छान असे कुरकुरीत होईपर्यंत भजे आपण तळून घेणार आहेत. आता बघा, आपल्या भज्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि तेलाचे बबल्स जे आहेत ते सुद्धा आता कमी झालेले आहेत. तर दोन्ही बाजूने भजे आता छान असे तळलेले आहेत. आता हे भजे आपण झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत. तर बघा, इथे भजेसुद्धा आपले खूप छान असे तळलेले आहेत. आता हे आपण झाऱ्यामध्ये काढून घेतले आहेत आणि तेल आपल्याला पूर्णपणे निपटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही वडे आणि भजेसुद्धा तयार झालेले आहेत. तर आज आपण वाटाणे वापरून भजे आणि वडे तयार केलेले आहेत. तर अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि वरून एकदम कुरकुरीत आणि मध्ये एकदम लुसलुशीत आपले वडे तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा या थंडीच्या सीझनमध्ये वाटाण्यापासून भजे किंवा वडेसुद्धा करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा. बाय बाय.